नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. हळदीवर 5% जीएसटी लागू झाल्याने व्यापारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हळद हा शेतीमाल असून जीएसटी मागे घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले. सांगलीतील हळद बाजारपेठ मोठी असून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल हळद व्यापारात होते. सांगली हळद उद्योगाची प्रमुख नगरी आहे. हळद लागवड, काढणी प्रक्रिया, साठवणूक या सर्व सोयी सदर ठिकाणी आहेत. या हळदीची देशात आणि परदेशात निर्यात होते. वर्षाच्या सुरुवातीला या हळद व्यापाऱ्यांची सुरुवात होते. सेलम, निजामाबाद, देशी कडपा, राजापुरी, कृष्णा, टेकूरपेटा आणि आलेपी इत्यादी हळदीचे प्रमुख प्रकार आहेत. हळदीचे ग्रेडेशन आणि हळद पूड बनवण्याचे अनेक कारखाने सांगलीत आहेत. आंध्र, कर्नाटक, निजामाबाद, म्हैसूर यासह देशातील अनेक ठिकाणची हळद विक्रीसाठी सांगलीत येते. हळद सौदे पद्धतीने एकीकडे थेट विक्री केली जाते, तर आता अलीकडे हळदीचा ऑनलाईन सौदा सुरू झाला आहे. दिवाळीपासून हळदीच्या खरेदी विक्रीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. हळद वाळवून पॉलिश करून बाजारात आणली जात असल्याने 5% जीएसटी लागू असल्याचे 2 दिवसापूर्वी जीएसटी आयुक्तांकडून कळवण्यात आल्याने आडते आणि खरेदीदार यांच्यात खळबळ माजली आहे. तसेच हळद व्यापारात आडतदाराकडून घेतल्या जात असलेल्या दलालीवरही 5% जीएसटी असल्याचे जीएसटी विभागाकडून कळवण्यात आले. सांगलीचे हळद अडते नितीन पाटील यांनी हळदीवर जीएसटी लागू होतो का अशी विचारणा जीएसटी आयुक्तांकडे फेब्रुवारी 2020 मध्ये केली होती. हळदीला 5% जीएसटी लागू असल्याचे जीएसटी आयुक्तांकडून त्यांना कळवण्यात आले आहे. हळद हा एकतर शेतीमाल आहे आणि शेतकरी कच्चा माल विकत नसतो. हळदीवर प्रक्रिया करूनच ती हळद पुढे विकावी लागते. दुसरा मुद्दा, मुळात अडते हे शेतकऱ्यांचा हळदीचा माल घेऊन पुढे व्यापाऱ्यांना देतात. व्यापारी पुढे दुकानदारांना माल देतात. दुकानदार हा माल ग्राहकांना देत असतो. व्यापाऱ्यांकडून पुढे हळद विक्री होत असताना त्याच्यावर जीएसटी लावला जातो, पण अडत्यांना जीएसटी लावू नये अशी प्रमुख मागणी आहे. एकतर अडते हे हळदीची खरेदी किंवा विक्री करत नाहीत, ते फक्त कमिशनवर काम करतात, त्यामुळे त्यांच्यापासून जीएसटी नको अशी मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्यापाऱ्यांनी जीएसटी भरून अडत्याकडून हळद घेतली तरी ते लगेच हळद विकत नसतात. त्यामुळे अडत्यांना पासून जीएसटी सुरू केली तर व्यापाऱ्यांचे लाखो रुपये अडकून पडणार आहेत. त्यामुळे अडत्यांकडून जीएसटी लावू नये अशी मागणी आहे. हळदीवरती जीएसटी लावलेली आहे केंद्र शासनानं, परंतु त्याचा अर्थ वेगळा काढला जातो आहे. हळद ही शेतीमाल आहे. त्याच्यावरती शेतकऱ्यांनी हळद हार्वेस्टिंगनंतर, हळद काढणीनंतर त्याला शिजवून वाळवली जाते. ही प्रक्रिया शेतकऱ्याच्या शेतावरच केली जाते आणि शेतकऱ्याकडून तो माल बाजार समितीमध्ये सौद्यासाठी आणला जातो. सौद्याला आणल्यानंतर आडत्या हा दलाल आहे, कमिशन एजंट आहे. आडत्या शेतकऱ्याकडून माल खरेदी करत नाही, तर आडत्या फक्त त्याला सेवा पुरवतो. त्याची विक्री व्यवस्थेची पायाभूत सुविधा आडत्या निर्माण करतो. आडत्याच्या दुकानामध्ये तो माल आडतीला लावला जातो. त्यामध्ये बाजार समितीच्या आवारामध्ये सौदे केले जातात आणि सौद्यामध्ये तो माल खरीददार खरेदी करतो. त्यामध्ये आडत्या कुठेही ते शेतकऱ्याचा माल घेत नाही. फक्त आडत्या ही मध्यस्थाची भूमिका बजावत असल्यामुळं हा पहिला व्यवहार आहे आणि बाजार समितीच्या आवारात असल्यामुळं शेतकऱ्याकडून तो माल डायरेक्ट खरेदीदार खरेदी करतो. त्यामुळं पहिल्यांदा त्याला जीएसटी लावू नये एवढाच विषय आहे. यामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्याकडून खरेदीदाराने माल खरेदी केल्यानंतर तो पुढची विक्री व्यवस्था करताना त्यावरती जीएसटी लावलाच जातो खरेदीदाराकडून. जीएसटी ही लावू नये अशी भूमिका आमची नाही आहे. फक्त पहिल्या व्यवहारावरती शेतकऱ्याकडून जो व्यवहार केला जातो त्यावरती जीएसटी लावू नये. त्यानंतरच्या पुढच्या प्रत्येक व्यवहारावरती जीएसटी लावली जाणार आहे. त्यानंतर काही खरेदीदार जशी आहे हळद तशीच पुढे विकतो. काही खरेदीदार त्याच्यामध्ये हळद पावडर, कर्क्युमिन करून पुढे विकली जाते. त्यामुळे जीएसटी शासनाची कुठेही बुडत नाही. फक्त पहिल्या व्यवहारावरती लावू नये. त्याचा परिणाम एवढ्यासाठी होतो, खरेदीदार बरेच स्टॉकिस्ट 6 महिने 8 महिने माल खरेदी करून ठेवतात आणि जीएसटीमध्ये त्यांची मोठी गुंतवणूक होते. खरेदीदाराने खरेदी केल्यानंतर समोरच्या पार्टीला लगेच माल विकला तर त्यामध्ये ते लगेच पुढच्या पार्टीकडून जीएसटीचे पैसे मिळतात. मोठे स्टॉकिस्टना खरेदीदारांना जर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायची असेल तर जीएसटीमध्ये गुंतलेली रक्कम बरेच दिवस गुंतवून ठेवायला लागते. एक्सपोर्टना सुद्धा असंच होतं. एक्सपोर्टसाठी माल खरेदी केलेला एक्सपोर्ट होऊन त्याचे रिटर्न पैसे मिळवून 5-6 महिने जातात. तोपर्यंतच्या मधल्या कालावधीत जीएसटीची रक्कम गुंतवली जाते आणि ही
जी एस टीची पहिल्या व्यवहारावरती जी एस टी लावण्याचं फक्त सांगलीमध्ये चालू होतं. ते गेल्या 3 महिन्यापूर्वी आम्ही बंद केलं. बाजार समितीनं त्यामध्ये जिल्हा उपनिबंधकांच्याकडून मंजुरी घेतली आणि बाजार समितीच्या आवारामध्ये बाजार समितीचंच गुंतवली जाते. आणि ही जी एस टीची पहिल्या व्यवहारावरती जी एस टी लावण्याचं फक्त सांगलीमध्ये चालू होतं. ते गेल्या 3 महिन्यापूर्वी आम्ही बंद केलं. बाजार समितीनं त्यामध्ये जिल्हा उपनिबंधकांच्याकडून मंजुरी घेतली आणि बाजार समितीच्या आवारामध्ये बाजार समितीचंच बिल बुक आहे. पणनचं परिशिष्ट क्रमांक 18 नुसार आम्ही बिलं देतो. त्यामध्ये आडत्याचा खरेदीदाराचा काही संबंध नसतो. बाजार समितीची ती बिल बुक आहेत. त्यामध्ये आडत्याचं नाव, मालधन्याचं नाव म्हणजे शेतकऱ्याचं नाव आणि खरेदीदाराचं नाव, त्यामध्ये जी एस टीचा प्रश्नच उद्भवत नाही. तर ज्या आडत्यानी जी एस टी लागू होतो का नाही अशी जी एस टी कमिशनरकडं माहिती मागवलेली होती आणि त्यामध्ये ते एका आडत्याच्या उत्तरात सांगितले की हळदीला जी एस टी लागू आहे. आम्हाला हळदीचा जी एस टी लागू आहे याबद्दल आम्हाला चिंता नाही. फक्त बाजार समितीच्या आवारामध्ये सौद्याच्या पहिल्या प्रक्रियेला, पहिल्या खरेदी विक्रीला जी एस टी लावू नये एवढाच विषय आहे. आणि यामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे आडत्यामध्ये, खरेदीदारामध्ये, तर त्याच्यामध्ये आम्ही जी एस टी कमिशनरला शेतकऱ्यांच्या माध्यमातून अपील दाखल करून यामध्ये त्याची स्पष्टता आणून पहिल्या व्यवहारावरती जी एस टी लावू नये याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं अपेक्षित निर्णय त्या कमिशनर ऑफिसकडून करून घेऊ. तिथं चांगल्या पद्धतीनं पुराव्यानिशी राज्याच्या कृषी विभागाकडून तिथं वेगवेगळे पुरावे गोळा करून आपण निश्चितपणे चांगला निकाल लावून घेऊ.